अगं पण आता काय उपयोग आहे शिवा? हाच फरक आहे दिव्य तुझ्यात आणि माझ्यात. म्हणजे चंदनने चुका केल्या, पण त्या का केल्या? तुझ्यावरच्या प्रेमामुळेच ना केल्या. हे तू समजून नाही घेते. हे बघ, तू चंदन बद्दल काही बोलू नकोस हा. तुला माहिती नाहीये तो कसा आहे ते. अगं मी रोज गॅरेजवर काम करताना बघते त्याला, तो चांगला मुलगा आहे. चांगला आहे. त्यांनी माझी इतकी मोठी फसवणूक केली आणि तो चांगला आहे. तेच, हे सगळं त्याने का केलं? तुझ्यावरच्या प्रेमापोटीच केलं ना, हेच समजावून सांगते मी तुला. तू मला अक्कल नको शिकवूस शिवा. मला चांगलंच माहितीये तो कसा आहे ते. तू काय बोलतेस ना, तुझं तुला कळेल एक दिवशी. त्याला पश्चाताप होतोय, पण तू समजून घेत नाहीयेस. आणि राहिला प्रश्न माझा आणि आशूचा. तो आता कसाही वागतोय, विचित्र वागतोय किंवा माझ्यावर चिडचिड करतोय, हे मी सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करीन, आयुष्यभर करीन. कारण मला माहिती आहे त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही तेवढंच त्याच्यावर प्रेम आहे. तुला माहितीये का ग प्रेम म्हणजे काय असतं? आत्ता कळतंय, कारण मी अनुभवलंय ते. आणि जुन्याचा सगळा प्रभाव न पुसून टाकेल. हो, पण या स्वप्नरंजनात एक गोष्ट राहिलीये. म्हणजे नेहाचा होकार झाला, मुहूर्त काढून झाला, पण आशूच्या होकाराचं काय? माझा मुलगा आहे तो. किती काही म्हटलं ना तरी माझ्या शब्दाबाहेर नाही. मी समजावते त्याला, देईल होकार तो. हो, पण तरी मला थोडी भीती वाटते. म्हणजे त्या शिवाने परत काही केलं तर? काय नाही, मला ना त्या मुलीवर अजिबात विश्वास नाहीये. असं काही होणार नाही ग. आशूला तर त्या शिवाला भेटायची सुद्धा इच्छा नाही. मग असं कसं होईल? तुम्ही फक्त आता तयारीला लागा. आशूला कसं तयार करायचं तर मी बघते. देईल होकार तो. ठीक आहे, असं असेल तर पुन्हा एकदा आशूच्या डोक्यावर अक्षदा पडणार. पण यावेळी अंतरपाटापलीकडे शिवा नाही, नेहा असेल. तेच विचारतोय ना मी, काय चाललंय तुमचं? ए जीजू हारले. एक मिनिट. एक तर मला ते म्हणू नको जीजू. हा, असं कसं? आता मला सांगा, तुमचं लग्न ठरलंय रे? ठरलंय. मग आम्हाला आनंद होणार नाही का? सेलिब्रेशन करणार नाही का? या अरे काय वेळेत का तुम्ही? डोक्यावर पडलाय का? काय चाललंय? माझं ऑफिस आहे. अच्छा, म्हणजे आम्ही वेडे? म्हणजे तू वेडा, मी वेडा? ओ, तुमच्या पहिल्या लग्नात काय झालं रे? आम्ही एवढी तयारी केली, एवढी. दिव्याचं लग्न ठरलेलं, पण झालं कोणाशी? ओ शिवाजी. म्हणून तर सेलिब्रेशन चाललंय. आणि कारण माहितीये का? ही जोडी रबने बनाईये. हिस्ट्री रिपीट होणार जीजू. पण जिजू, लग्नात तुमच्या समोर कोणीही उभं असू दे, पण लग्न मात्र शिवाशीच होणार. अहो, म्हणून तर आम्हाला हा आनंद झालाय, म्हणून तर हे सेलिब्रेशन करतोय. मला सांगा, कोणी सांगितलंय? काय म्हणजे कोणी सांगितलंय सगळं करायला? शिवानी सांगितलं ना? नाही, शिवाचा काय संबंध? याची शपथ घेतो, शिवाचा काहीच संबंध नाही. जाऊ दे. तू काय सांगतो मला माहितीये. आम्हाला वाटलं म्हणून करतो जीजू. मला माहितीये कोणी सांगितलंय. मी बघतो शिवाकडे. ना मुद्दामून करते. नाही जीजू, तुमचा गैरसमज आहे. सेलिब्रेशन आहे, तुमचं लग्न आहे. अरे कोण आहे? हा नाही ही. ये बाहेर. मांजा चल, मांजा.
हे काय आहे? काय हा रस्ता आहे, इथे मला उभं राहावं असं वाटलं. तुझी गाडी मध्ये आली, त्याला मी काय करू? ऐक ना, तुलाही माहितीये मी कशाबद्दल बोलतोय. नाही, मला नाही माहिती. उगाच तुला काही माहित नाही असं दाखवू नकोस. अरे मला का काही माहिती असेल? मला नाही माहिती. शिवा, तू मुद्दामून करतेस का? नाटकं करू नको. ती केली असती तर तुझ्या बरोबर असते ना आता. शिवा, तुलाही माहितीये मी कशाबद्दल बोलतोय. नाही, मला फक्त आता एवढं कळतंय ना की आपण पुन्हा 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 त्याच टप्प्यावर येतोय. म्हणजे बघ ना, हा तोच रस्ता आहे. तुझी गाडी पण येऊन इथेच थांबली जिथे आपण पहिल्यांदा भेटलो. त्याच चुका परत करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. पण माणूस चुकांमधनं तर हो शिकतो हो हो, मी खूप शिकलो. आणि थँक्यू. पुन्हा 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 त्याच चुका करतो. शिवा, काय बोलतेस तू? काय बोलते? आणि तू किती चिडचिड करतोस रे. तुला आठवते का आधी पण तेवढीच चिडचिड करायची? नाही नाही आठवायचंय मला हे काही जुनं, कळलं का? आणि मला एक गोष्ट फक्त सांग, हे तू का वागतेस? सगळं का करतेस तो मुद्दाम? तुला काय हवंय? काय काय झालंय का? तू सांग मला. तेच विचारते, काही झालंय का? आज सकाळी मांजाने मला लग्नासाठी कॉंग्रॅच्युलेट केलं. मग चांगलंय की. पाना गँग माझ्या ऑफिस मध्ये आली आणि मला कॉंग्रॅच्युलेट केलं. अरे दिलवाले आहेत यार माझे यार. तुझे यार आहेत ना दिलवाले, त्यांनी भर रस्त्यात माझी गाडी थांबवली आणि नाचतायत गाडी भोवती, कॉंग्रॅच्युलेशन्स जीजू, कॉंग्रॅच्युलेशन्स जीजू म्हणून. असं म्हणाले? हो, एक मिनिट. तुला कळतच नाही असं दाखवू नकोस. तुला माहिती, मला का माहित असायला पाहिजे? कारण तूच सांगतेस त्यांना हे सगळं करायला. तू का सांगतेस? अरे त्यांना वाटतं म्हणून ते बोलत असतील. ऐक ना शिवा, तू मला माहितीये तू का सांगतेस. का? काय आहे, तुला ही भीती आहे की मी लग्नाला होकार देईन, ही भीती आहे म्हणून तू सांगतेस हे सगळं करायला. तू दे हो का.